हॅलो गाईज, वेलकम बॅक टू सक्सेस ॲप अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कस्टम डेटा एलिमेंट कसा क्रिएट करायचा. डेटा डिक्शनरीला ॲक्सेस करायसाठी आपल्याकडे टी-कोड आहे SC11. इथे जाऊन आपण एक कस्टम टेबल क्रिएट करू शकतो. मी ऑलरेडी हा कस्टम टेबल क्रिएट केलेला आहे, त्यामुळे ह्या टेबलला चेंज या बटनवर क्लिक करतो. इथे ऑलरेडी तुम्ही बघत असणार 3-4 फील्ड घेतलेले आहेत. इथे मला एक डेटा एलिमेंट क्रिएट करायचा. मग डेटा एलिमेंट करायसाठी आपल्याला इथे एखादी फील्ड घ्यावं लागेल. फील्ड घेतो फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयमेंट आयडी. त्यानंतर इथे कस्टम डेटा एलिमेंट घ्यायसाठी एक कस्टम नेम देतो ZEMP ID ऑलरेडी क्रिएटेड आहे. मी याला 3 नावाने क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. एंटर करतो. इथे सगळ्या व्हॅल्यू 00 आलेल्या आहे. याचा अर्थ हा डेटा एलिमेंट अजूनपर्यंत क्रिएटेड नाही आहे. मग याला क्रिएट करायसाठी मी याच्यावरती डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर असं एक पॉपअप मेसेज येणार, डू यू वॉन्ट टू सेव्ह बिफोर एडिटिंग. याला येस करायचा. त्यानंतर परत एक पॉपअप मेसेज येणार. इथे विचारतोय की हा डेटा एलिमेंट क्रिएटेड नाही आहे, तुम्हाला हा डेटा एलिमेंट क्रिएट करायचा आहे का. मी येस या बटनवरती क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला काही डिटेल्स इथे प्रोव्हाइड करावं लागेल. आता हा तुम्ही डेटा एलिमेंट कशासाठी क्रिएट करून राहिले त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला इथं द्यावं लागेल. एम्प्लॉयमेंट आयडी कशासाठी पाहिजे, तर आपण हा डेटा एलिमेंट एम्प्लॉयमेंट आयडी साठी बनवून राहिलो, त्यामुळे आपण इथे डिस्क्रिप्शन मध्ये देणार एम्प्लॉयमेंट आयडी. त्यानंतर डोमेन मध्ये एक कस्टम डोमेन नेम घेऊ शकता. अदरवाइज तुम्हाला पाहिजे तर हा डेटा एलिमेंटचं नाव कॉपी पेस्ट करून सुद्धा तुम्ही करू शकता. मग मी इथे डेटा एलिमेंटचा नाव कॉपी करतो आणि याला करतो सेव्ह. याला घ्यायचं लोकल ऑब्जेक्ट. इथे एक इन्फॉर्मेशन मेसेज आलेला आहे, मेंटेन फील्ड लेबल. ही टॅब तुम्हाला दिसत असेल फील्ड लेबलची. आता आपण ओके बटनवर क्लिक केल्यानंतर या फील्ड लेबल या टॅब मध्ये रिडायरेक्ट होऊ. आपल्याला या डोमेन साठी एक फील्ड लेबल द्यावं लागते. बघा, आपण या फील्ड लेबल या टॅब मध्ये रिडायरेक्ट झालेलो आहोत. इथे आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल फील्ड लेबल. फील्ड लेबल काय असते, TMG आपण जेव्हा जनरेट करतो, जेव्हा या टेबलमध्ये डेटा आपल्याला स्टोअर करायचा असतो, त्याचा जो हेडिंग असते ते हेडिंग फील्ड लेबल या नावाने येतो. ठीक आहे. जसं आता आपण एम्प्लॉयमेंट आयडी आहे, तर मी इथं सुद्धा EMP ID देतो. याला मी कॅपिटल मध्ये देतो EMP ID. त्यानंतर परत सुद्धा इथे सुद्धा सेम, यालाच मी करतो कॉपी पेस्ट आणि याची लेंथ 10, 15, 20 आणि 30 अशी घ्यायची. आपला फील्ड लेबल जेवढा लेंथ जास्ती असणार आहे तो ऑटोमॅटिकली TMGच्या स्क्रीनवरती रिफ्लेक्ट होणार, त्यामुळे आपल्याला ही लेंथ द्यावी लागते. याला करतो मी सेव्ह केल्यानंतर डेटा टाईप मध्ये जातो. डेटा टाईप मध्ये आपण जो डोमेन क्रिएट केलेला होता याचे काही डेटा टाइप्स आणि लेंथ आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. मग ते प्रोव्हाइड करायसाठी याला मी करतो आधी सेव्ह झालेला आहे. याच्यावरती जातो, डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर आता हा डोमेन क्रिएटेड नाहीये, तर तुम्हाला हा डोमेन क्रिएट करायचा आहे का असं या विंडोमध्ये विचारून राहिले. मग मी यावर यस क्लिक करतो. इथे सुद्धा आपल्याला शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करावं लागेल. शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे EMP और एम्प्लॉयमेंट आयडी. डेटा टाइप याचा घेणार मी इंटीजर. सगळे डेटा टाइप्स बघायसाठी तुम्हाला इथे एक F4 नावाचे बटन दिसत असेल, याच्यावरती मी क्लिक करतो. बघा, इथे पूर्ण लिस्ट ऑफ डेटा टाइप्स आपल्याला बघायला मिळतील. आपल्याला याच्यापैकी काय पाहिजे, तर इंटीजर पाहिजे, कारण आपला एम्प्लॉयमेंट आयडी हा ऑलवेज नंबर फॉर्म मध्ये असतो. मग नंबर फॉर्म मध्ये असल्यामुळे मी इथे घेतो इंटीजर. जर का तुम्हाला कॅरेक्टर प्लस न्यूमरिक फॉर्म मध्ये पाहिजे असतं तर तुम्ही हा कॅरेक्टर घेऊ शकले असते. आता मी याच्यातला इंटीजर 1 घेतो. इंटीजर 1 घेतल्यानंतर याच्यामध्ये बाय डिफॉल्ट 3 व्हॅल्यूज आलेली आहे, ती ऑटोमॅटिक आली. आपल्याला डेसिमल प्लेसेस नकोत,
साइन आणि केस सेन्सिटिव्हिटीचं इथे काही काम नाही. तर मी याला करतो सेव्ह लोकल ऑब्जेक्ट आणि याला करतो ऍक्टिव्हेट. हा आपला डोमेन ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता आपल्याला डेटा एलिमेंट सुद्धा ऍक्टिव्हेट करावा लागेल. इथं बघा हा ऍक्टिव्ह झालेला आहे. इथून जातो बॅक. बट हा जो डेटा एलिमेंट आपण आधी क्रिएट केलेला होता इथे न्यू लिहून आलेला आहे. याचा अर्थ काय, तर हा ऍक्टिव्हेट नाहीये. मग याला सुद्धा आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागेल. इथून डायरेक्ट मी ऍक्टिव्हेट करतो. हा ऍक्टिव्हेट झाल्यानंतर याला करतो बॅक. बघा आपला इथे नवीन डेटा एलिमेंट क्रिएट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण नवीन डेटा एलिमेंट क्रिएट करू शकतो. आय होप तुम्हाला डेटा एलिमेंट बद्दल सगळ्या गोष्टी समजल्या असतील. शिवाय डोमेन आपण कसं क्रिएट केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं असणार. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.